नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कलाची फरशी वगैरे सगळं पुसून झालेलं असतं. संगीताला ती म्हणते की आई, आता माझी फरशी वगैरे पुसून झाली आहे, मी फर्निचर पुसायला घेते. संगीता म्हणते की कले, मी काय म्हणते, स्वयंपाकाचं तूच बघ, कारण कसं इथल्या लोकांच्या आवडीनिवडी तुला माहिती आहेत आणि जे काही फर्निचर वगैरे पुसायचं आहे तर ते मी पुसते. कला म्हणते की नाही आई, ऑलरेडी तुला पाठीचा प्रॉब्लेम आहे आणि वाकून कुठलंही काम तू करायचं नाहीयेस. आणि इथे सोफा आणि फर्निचर पुसणं एवढं पण सोपं नाही आहे. आपलं घर वेगळं, हे घर वेगळं. संगीता म्हणते की बरं बाई, ऐकते मी तुझं, पण आता तू सुद्धा माझ्या काही गोष्टी ऐकायला पाहिजे हा. कला म्हणते की म्हणजे? संगीता म्हणते की म्हणजे तुला सगळं काही माहिती आहे मी काय म्हणते ते. हे बघ, काल मी पैंज जिंकले, जावई बापूंनी तुला खाटेवर झोपायला पण सांगितलं. कले, काही पण म्हणा, जावई बापू म्हणजे लई चांगला माणूस आहे. कला म्हणते की आई, तो चांदेकर म्हणजे कधी चांगला माणूस असूच शकत नाही. अगं पण तिथे झोपण्याच्या आधी त्याने किती आढेवेढे घेतले, त्यानंतर मला किती घालून पाडून बोलला तो, ते तुला नाही दिसलं का? आणि हे बघ आई, हा याला पैंज जिंकणं असं अजिबात म्हणत नाही. संगीता कलाला एक फटका मारते आणि म्हणते की गप्प बस, शहाणपणा करू नकोस, आई आहे ना मी तुझी. जावई बापू शांत होते, तूच वाद वाढत बसलीस आणि तुला म्हणत होते ना गुपचूप खाटेवर झोप म्हणून. जेव्हा तुला सांगत होते मी तेव्हा बरी नाही झोपलीस आणि मला सांग बरं आता या सगळ्या गोष्टी काय खोट्या आहेत का? कला म्हणते की हो आई, ते खरं आहे, पण ऐक ना, तू आमच्या भांडणांकडे जास्त लक्षच देऊ नको. हे बघ, मुद्दा काय आहे, तो मला जास्त घालून पाडून बोललाय. संगीता म्हणते की उगाच वाटेल ते बोलू नकोस. आणि हे बघ, तुमच्या भांडणाचा शेवट कुठं झाला? तुमच्या भांडणाचा शेवट कुठं झाला बरं? की तू खाटेवर झोपलीस आणि मी पैंज जिंकले. त्यामुळे आता मी तुला जे काही सांगेल तेच तुला करावं लागणार. कला विचार करत असते की बापरे, आता ही आई माझ्या पुढ्यात काय काय अजून घेऊन येणार आहे काय माहिती. इकडे रोहिणी तिच्या रूममध्ये असताना तिचं टेम्परेचर खूप हाय असतं आणि ती म्हणत असते की ह्या घरामध्ये असताना माझं टेम्परेचर मात्र खूप हाय असतं. आणि मग लगेचच ती AC लावते आणि तिला ही गोष्ट आठवत असते की कशा प्रकारे आबांनी संगीताला सांगितलं की तू रोहिणीच्या रूममध्ये झोपायचं, तेव्हा रोहिणीला त्याच गोष्टीचा राग आलेला असतो आणि रोहिणी म्हणत असते की नाही नाही नाही, काही करू मला हिला तिच्या लायकीतच ठेवावं लागेल. दिसते तशी साधी नाहीये ही बाई आणि जर मला हिला सरळ करायचं असेल ना तर हिच्या पद्धतीनेच वागावं लागेल. रोहिणीला संगीताचा इतका राग आलेला असतो की रोहिणी लगेचच संगीताची बॅग काढते, संगीताच्या बॅगेतून साडी घेते आणि साडी कात्रीने कचाकच कापून टाकते. संगीताची तिने मध्येच साडी फाडलेली असते आणि म्हणत असते की माझ्या हद्दीत घुसतीयस का तू? माझ्या हद्दीत घुसणं एवढं सोपं नाहीये. आता जर माझ्या हद्दीत घुसलीच आहे तर त्याचे परिणाम सुद्धा बघ. आता तुला इतका डोक्याला ताप करून ठेवेल ना की तू स्वतः तुझी बॅग उचलशील आणि या घरातून कायमची नाहीशी होशील. तोपर्यंत मला काही चैन पडणार नाही, तेव्हा कुठेतरी मी शांत होईल, असं रोहिणी अतिशय रागामध्ये म्हणत असते आणि संगीताची साडी ती फेकून देते. तर अद्वैत घरात आलेला असतो आणि अद्वैतच्या खांद्यावर मॉप असतो. अद्वैत मॉप घेऊन आलेला असतो. आता ते बघून रजनी त्याला विचारते की अद्वैत काय आहे रे हे? अद्वैत म्हणतो की मॉप आहे. म्हणजे काय आहे की घरातली जमीन आहे ती पुसायला मदत होईल ना, अंजूला वगैरे मदत होईल. रजनी म्हणते की हो हो बरोबर आहे, तशी आज खूप साफसफाई करायची, याची खूप मदत होईल. सरोज लगेच म्हणते की रजनीला जरी पटलं असेल ना तरी अद्वैत मला ही गोष्ट नाही पटली आहे. इतकी वर्ष झाले आपण असं काही वापरलं नाहीये. मग तू हे सगळं कशासाठी आणलंस? मग तू हे सगळं कशासाठी घरात आणलं? आणि तसंही या गोष्टी आपण घरात सुद्धा ठेवत नाही, हेही तुला माहित असेल अद्वैत. मग तू आता का आणलंस? अद्वैत म्हणतो की आय नो, आपण एकदा मॉप आणला होता, परंतु हातानेच जमीन चांगली स्वच्छ होते म्हणून आपण वापरत नव्हतो. आई अगं पण सध्या अशी परिस्थिती आहे की आपण जर हा मॉप वापरला तर योग्य राहील. सरोज म्हणते की अच्छा, म्हणजे आता मला कळलं की तू बाहेर कशासाठी गेला होतास. अद्वैत म्हणतो की हो, मॉप आणायलाच गेलो होतो. आणि तसेही घराची साफसफाई करायला खूप वेळ जातो, याने काम फास्ट होईल. ॲक्च्युली मी व्हॅक्यूम क्लीनरच घेऊन येणार होतो. तेव्हा संगीता हळूच कलाला म्हणत असते की कले, बघितलं जावई बापू सगळ्यांचा किती विचार करतात आणि तुझी सुद्धा किती काळजी करतात ते बघ. खरंच अगदी लाखात एक माणूस आहे ग हा. कला म्हणते की आई तू जरा शांत बस, मला माहिती आहे तो कसा आहे, 24 तास मी त्याच्याच सोबत असते.
चांगलं आणि पुरतं ओळखते मी याला. आता इथे चार चौघात दाखवेल की तो किती ग्रेट चांदेकर आहेत, परंतु जेव्हा माझ्यासोबत असेल ना तेव्हा तो त्याचे खरे रूप दाखवतो मला. तेव्हा असं काहीतरी करतो ना की मला मारायचीच इच्छा होते त्याला. तेव्हा संगीता म्हणते की थोबाड फोडी ना कले, मारायच्या गोष्टी करू नको जावई बापूंना. सरोज लगेच म्हणते की अद्वैत काय चाललंय तुझं? घरात जेव्हा कोणी माणसं येतात तेव्हा तुझं वागणं लगेच कसं बदलतं रे? आबा म्हणतात की मी तुम्हाला सांगितलं होतं ना की घरामध्ये वाद नकोयत मला, तरी सुद्धा तुम्ही परत 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 वाद करताय. माझा नियम हा प्रत्येकाने पाळलाच पाहिजे असं जेव्हा आबा म्हणतात तेव्हा सरोजला राग येतो आणि मग सरोज नेहमीप्रमाणे तिथून निघून जाते. अद्वैत आबांना म्हणतो की आबा मी तेच एक्सप्लेन करत होतो. आबा काहीच बोलत नाही. आबा तिथून निघून जातात. मग अद्वैतही आतमध्ये जातो. संगीता कलाला म्हणते की कले बघितलं ना, जावई बापू खरेच किती समजूतदार आहेत ग, आणि कधीतरी चुकले असतील ते, पण अगं म्हणून तो माणूसच वाईट आहे असं कधी होत नाही ना. कला म्हणते की आई आता तेच तेच परत परत ऐकून मला आता कसं तरी होतंय, नको ना ऐकू त्या चांदेकरचं एवढा गोडवा. रजनी त्या दोघींना म्हणते की बरं चला आपण तिघी मिळून आता पटपट स्वयंपाक करूया आणि मग फराळाचं पण करायला घेऊयात. रोहिणी हे ऐकते. मग रोहिणी विचार करत असते की नाही नाही नाही, असं करून कसं काय चालेल, सगळा कामाचा भार हा फक्त संगीता आणि कलावरच पडला पाहिजे, रजनीची कशाला मदत व्हायला पाहिजे त्यांना. संगीता तेव्हा रजनीला म्हणत असते की अहो आम्ही आहोत ना दोघी जणी, आम्ही करू बरोबर, तुम्ही नका करू. रजनी म्हणते की अहो असू द्या की, आपण जर तिघींनी मिळून केलं तर लवकर होईल. मग रोहिणी लगेचच रजनी जवळ येते. रजनीला ती म्हणते की रजनी ऐक ना, दिवाळीची शॉपिंग करायला चाललोय आम्ही, छोटे मोठे गिफ्ट्स घ्यायला चाललोय, तूही चल ना आमच्यासोबत. रजनी म्हणते की अहो मी तर तुमच्यासोबत कधीच आतापर्यंत शॉपिंगला आलेली नाहीये, आणि तसंही तुम्हाला माझा चॉईस आवडत पण नाही. दरवर्षी तुम्ही आणि सरोज वहिनी तर जातात ना. तर रोहिणी म्हणते की हो मला माहिती आहे तुझा चॉईस जरा मिडल क्लास आहे, पण तू जर आली तर थोडीशी मदतच होईल ना मला, आणि तसंही सरोज वहिनी दुसरीकडे बिझी झाल्यावर मग माझं असं होतं, त्यामुळे तू चल ना माझ्यासोबत, तू जर आलीस तर सगळं काही इंटरेस्टिंग असेल. मग रजनी नाही नाही म्हणत असताना सुद्धा रोहिणी तिला बळच तिथून घेऊन जाते. मग सगळा स्वयंपाक आता कलाच्या आणि संगीताच्या अंगावर पडलेला असतो. मग कला संगीताला म्हणते की आई हे बघ, आपण आता दोघीच जणी आहोत, आपण लवकर स्वयंपाकाची तयारी करूयात आणि मग नंतर चिवडा करायला घेऊयात. तेवढ्यातच अद्वैत तिथे येतो आणि कलाला म्हणतो की मला माहिती आहे तू कामात आहेस, परंतु आपल्याला डिझाईन्स पूर्ण करायचे आहे तेवढं लक्षात घे. तर संगीताला खूप छान वाटत असतं की अद्वैत किती छान बोलतोय कलासोबत. तर कला त्याला उत्तर देते की हो माहिती आहे मला, इथलं सगळं काम उरकलं की येते मी. अद्वैत म्हणतो की ठीक आहे. मग अद्वैत पुन्हा रूममध्ये निघून जातो. संगीता कलाला म्हणते की कले ऐक ना, जावई बापू तुला बोलवताय तर जा ना तू, बाकीचं स्वयंपाकाचं मी बघून घेते ना, तू कशाला टेन्शन घेते, तू जा. कला म्हणते की आई आता उगाच तू काही बोलू नकोस, मला सांग की मी तुझ्यावर एवढी सगळी कामं टाकून कशी जाणार आहे. काही नाही, इथली सगळी कामं मी करणार आहे आणि मग कामं आवरल्यानंतरच मी वर जाणार आहे. यासाठी चांदेकरला थोडं थांबावं जरी लागलं ना तरी सुद्धा चालेल. संगीता म्हणते की बरं बाई चल आवर पटापट. कला आणि संगीता आता सगळा स्वयंपाक करतात. त्यानंतर दोघीही आता चिवडा बनवायला घेतात. अद्वैत एकदा येऊनही गेलेला असतो, कलाला सांगून गेलेला असतो की आपल्याला डिझाईन्स बनवायचे आहे, तरी सुद्धा कला स्वयंपाक करत असल्यामुळे ती अद्वैतला सांगते की नंतर येते. अद्वैत खोलीमध्ये कलाची वाटच बघत असतो. अद्वैत चिडचिड करत असतो आणि म्हणत असतो की काय करते ही एवढा वेळ खाली, एवढी कामं असतात का हिला, याच कामांमध्ये एवढा वेळ घातल्यावर डिझाईन्स कधी पूर्ण करणारे काय माहिती. परत अद्वैत खाली येतो तेव्हा कला साफसफाई करत असते आणि मग अद्वैत कलाला घड्याळ दाखवतो आणि म्हणतो की बघ किती वाजले. कला म्हणते की हो मला माहिती आहे, तुला दिसत नाही का मी कामात आहे, येणार आहे मी. अद्वैत पुन्हा वरती निघून जातो. मग संगीता पटकन चहा बनवते, कलाला चहा देते आणि कलाला कले आता चहा पिऊन लगेचच संध्याकाळच्या कामाला लागावं लागेल. कला आणि संगीता दोघीही चहा पित असतात. मात्र अद्वैत रूममध्ये कलाचीच वाट बघत असतो. कधी एकदाची कला रूममध्ये येईल आणि डिझाईन पूर्ण करेल असं त्याला झालेलं असतं, परंतु कला मात्र कामात असते. कलाचा सगळा दिवस कामामध्ये निघून गेलेला असतो. आता तेवढ्यातच कला तिथे आलेली असते. अद्वैत लगेचच कलावर फायरिंग सुरू करतो. कलाला तो म्हणतो की काय चाललंय तुझं, काय वेळ झाली का रूम मध्ये यायची, मी तुला मगाच्यापासून 2दा-3दा बोलवायला आलो, तू म्हणते मला की थांब मी काम करते, थांब मी काम करते. ही काय पद्धत झाली का काम करण्याची, एवढा वेळ लागतो का काम करायला तुला, आणि तुझ्याकडे काय जादूची छडी आहे का की फिरवली आणि लगेच तुझ्या डिझाईन्स रेडी झाल्या.
कला अद्वैतला म्हणते की नको ना बोलू अद्वैत, अरे खूप बोलतोयस तू आता. अद्वैत म्हणतो की तुला डिझाईन्स महत्वाच्या वाटत नाहीये का? अगं डिझाईन्स किती इम्पॉर्टंट आहे आणि तू असं कसं काय वागू शकतेस? आपल्याला याबद्दल डिस्कशन करावं लागेल, या सगळ्याची क्लॅरिटी आपल्याकडे असायला हवी. आणि तुला काय वाटलं, तू काय खूप मोठी डिझायनर वगैरे लागून गेलीस का की पेन फिरवला आणि तुझी डिझाईन रेडी? आणि तुझा हा ओव्हर स्मार्टपणा आता तू बंद कर हा. कला म्हणते की चांदेकर आली आहे ना मी आता, देते ना तुला डिझाईन्स बनवून. आणि कशाला बडबड करतोयस तू? जमलं तर मला सांग कशा बनवायच्या आहे, कशाला उगाच बडबड करतोय, माझं डोकं दुखतंय. आणि जमलं तर कमी बोल. तर अद्वैत तिला म्हणतो की ठीक आहे, मी तुला डिझाईन्स कशा करायच्या ते मेल करून देतो. कला एकतर एवढं थकून आलेली असते, तिचा पूर्ण दिवस हा सगळा कामामध्ये गेलेला असतो. साफसफाई करणं, स्वयंपाक करणं आणि फराळ करणं यामध्येच ती सगळी काही बिझी होऊन गेलेली असते. आणि त्या परिस्थितीत जेव्हा ती रूममध्ये येते तेव्हा अद्वैतने तिला डिझाईनचं काम दिलेलं असतं, तिला तेही पूर्ण करणं असतं. त्यामुळे कला आता तिचे शीट्स घेते आणि डिझाईन्स बनवायला लागते. कला डिझाईन बनवायला घेते खरी, परंतु ती इतकी दमलेली असते की तिला डिझाईन्स बनवणं काही शक्यच होत नसतं. आणि तिचे सारखे डोळे झाकत असतात, तिला झोप येत असते. कारण दिवसभर तिचा हात रिकामाच नसतो, ती कंटिन्यू कामं करत असते. आणि त्याचवेळी अद्वैतचं लक्ष जातं की कला झोपली आहे. मग तो म्हणत असतो की खरे खरे असे झोपू नकोस, परंतु कलाला झोप लागून गेलेली असते. मग अद्वैत येतो, कलाला तो हलवतो आणि म्हणतो की तू अशी झोपू नाही शकत, तू मला कमिटमेंट दिली होती ना. कला अद्वैतला म्हणते की ऐक ना चांदेकर, प्लीज मला 2 मिनिटं झोपू दे ना प्लीज. अरे घरात किती काम होतं आज आणि मदतीला एकही नोकर नव्हता. अद्वैत म्हणतो की म्हणजे? कला म्हणते की काय माहिती, सगळेजण बॅग भरून गेलेत सुट्टीवर. आता ते सर्व कुठे गेले, का गेले हे मला विचारू नकोस. मला याबद्दल काहीच माहीत नाहीये, त्यामुळे मला उद्याही काम करायचं आणि परवाही काम करायचंय. ऐक ना चांदेकर, आपण डिझाईनचं उद्या बघूयात ना प्लीज, मला खूप झोप येते आता. असं म्हणून कला डायरेक्टली बेडवर झोपायला जाते. अद्वैत म्हणत असतो की नाही खरे, तू मला कमिटमेंट दिली होती की तू डिझाईन्स पूर्ण करणार आहे, हे बघ तू असं नाही करू शकत. परंतु कला मात्र अद्वैतचं ऐकत नाही, कारण तिला खूप झोप येत असते आणि ती डायरेक्टली झोपून घेते. अद्वैत म्हणतो की अशी कशी ही डायरेक्टली झोपूनच गेली, आता डिझाईन्स कशा काय पूर्ण होणार? पण मला एक गोष्ट कळत नाही की घरातले सगळे नोकर गेले कुठे? आणि पुन्हा तो कलाला म्हणत असतो की खरे खरे अगं उठ ना प्लीज. पण कलाला मात्र गाढ झोप लागलेली असते. अद्वैत विचार करत असतो की आता काय करू मी? आता डिझाईन्स कशा काय पूर्ण होणार? मलाच काहीतरी करावं लागणार आहे. आणि मग अद्वैतला एक आयडिया सुचते. सकाळी सकाळी पुन्हा एकदा कला उठते आणि पुन्हा तिची ड्युटी सुरू होते. किचनमध्येच असते, कामं करत असते. रजनी कलाला सांगते की कला, मी सगळ्यांना चहा देऊन येते, तूही चहा घे. तेवढ्यातच संगीता देखील किचनमध्ये येते. कला म्हणते की आई गुड मॉर्निंग. आई अगं तू अजून आवरलं नाहीयेस का? तर संगीता म्हणते की माझं सोड ग, आता रोहिणी मॅडमच्या रूममध्ये राहते, त्यांच्या सवडीनुसार मला सगळं करावं लागतं. बरं ते सगळं जाऊ दे, जावई बापू कुठे? कला म्हणते की तो मला नाही माहिती, सकाळपासून दिसला नाही तो मला. संगीता म्हणते की कुठं गेला तुला नाही माहिती? बायकोच ना तू त्यांची, नवरा कुठे गेला, नवरा काय करतो यावर बायकोचं बारीक लक्ष असायला हवं. तेवढ्यातच अद्वैत तिथे येतो. रजनी म्हणते की अद्वैत, अरे कुठे गेला होता एवढ्या सकाळी सकाळी? अद्वैत सोबत अंजू आणि रॉकेट सुद्धा आलेली असतात. आता अंजू आणि रॉकेटला बघून सरोजचं तर डोकंच फिरतं आणि ती अद्वैतला विचारते की हे दोघं तुझ्यासोबत काय करताय? मग अद्वैत सरोजला सांगतो की आई, या दोघांना मी घरातल्या कामासाठी घेऊन आलोय. आता दिवाळी आहे आणि दिवाळीमध्ये घरात किती कामं असतं, साफसफाई असतं, फराळ बनवायचं असतं, डेकोरेशन करायचं असतं. मग याचा सगळा लोड फक्त तुम्हा बायकांवर कशाला? म्हणून मी अंजूला रिक्वेस्ट केली आणि तिला घेऊन आलो. आणि रॉकेट तर तुम्हा सर्वांना माहीतच असेल, रॉकेटला तुम्ही ओळखतच असाल ना. रॉकेटला मी आजपासून आपल्या घरामध्ये कामावर ठेवलंय आणि तेही मंथली सॅलरीवर. अद्वैतचं हे बोलणं ऐकून संगीता आणि कलाला तर छान वाटतं, परंतु कलाला जास्त धक्का बसलेला असतो. अद्वैत पुढे म्हणतो की रॉकेट असो किंवा अंजू असो, कोणा एकावर घरातल्या सगळ्या कामाचा लोड यायला नको. लगेचच कला तिथे येते आणि रॉकेटला म्हणते की रॉकेट, अरे तू कसा आलास? आता तू इथे रोज काम करणार ना? तेव्हा रॉकेट म्हणतो की हो. कला रॉकेटला विचारते की रॉकेट तू कसा आहेस? रॉकेट म्हणतो की कला ताई, मी एकदम मस्त आहे. आता तू कामाचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, मी आहे ना, मी आलोय. आता तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आता तू फक्त महाराणीसारखी मला ऑर्डर द्यायची, रॉकेट हे कर, रॉकेट ते कर, बघ सगळी कामं अगदी पटापट करणार मी.
कला म्हणते की काय रॉकेट, तू मला ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय, मला माहिती आहे तू छानच काम करणार आहे. आणि तुला माहिती आहे का, ही अंजू आहे, ही पण इथे काम करते. तुम्हाला दोघांना इथे एकत्र बघून मला खरंच खूप छान वाटतंय. आता सर्व मिळून मस्त तयारी करूयात दिवाळीची. बरं रॉकेट, या दिवाळीला मी मातीचे मावळे करायचं ठरवलंय. रॉकेट म्हणतो की काय सवाल आहे का ताई, तू फक्त मला ऑर्डर द्यायची, हा मावळा आलाय ना इथे काम करायला. कला म्हणते की हो, आता आल्या लगेच धुडगूस घालू नकोस. बरं ठीक आहे, मी तुमच्या दोघांसाठी चहा घेऊन येते, तुम्ही लवकर तुमच्या बॅगा वगैरे ठेवून या. कला आणि संगीता पुन्हा किचनमध्ये जातात तेव्हा सरोज अद्वैतला म्हणते की तुला घरच्या कामांमध्ये कोणी लुडबुड करायला सांगितली होतीस, आणि तसंही ऑफिस बघतोयस ना, तू ऑफिस बघतोय ना, तेवढं पुरेसं आहे आमच्यासाठी. आणि तसंही घरातली सगळी कामं सगळ्यांना नेमून दिलेली असतात, तुला चांगलंच माहिती आहे. त्यात तुला डोकं घालण्याची काहीच गरज नाहीये. घरातले कामं बघण्यासाठी मी आहे, रजनी आहे. आणि तुला कोणी या घरातल्या कामामध्ये नाक खुपसायला लावलं आणि आगाऊपणा करायला सांगितलं रे? मग अद्वैत संगीताकडे बघतो. अद्वैत विचार करतो की नाही, आता जरी माझ्या पारड्यात आईचे बोलणे पडले तरी पडू देत, परंतु मी आईला नंतर सगळं समजावून सांगू शकतो. तू मिसेस खरेंचा एक पॉइंट आता माझ्या पदरात पडणं खूप गरजेचं आहे. मग अद्वैत सांगतो की हे सगळं मी खरेसाठी केलंय. संगीता जेव्हा हे ऐकते तेव्हा संगीताला तर खूप आनंद होतो आणि कलाला मात्र खूप मोठा शॉक बसलेला असतो. कलाला विश्वासच बसत नाही, तिने नक्की काय ऐकलं, अद्वैतने हे सगळं माझ्यासाठी केलं. कला हातातली कामं सोडून देते आणि पहिले ते ऐकत बसते. संगीता कलाला म्हणते की बघ कले, जावई बापूंचं तुझ्यावर किती प्रेम आहे, तुझ्यावर जास्तीची कामं पडू नये म्हणून ते तुमच्या घरातल्या नोकरांना पण घेऊन आले. खरं म्हटलं तर अगदी लाखात एक माणूस आहे ग हा. कला संगीताला म्हणते की आई प्लीज, तू तुझं जावई पुराण आता सुरू करू नकोस हा, आणि तो कसा आहे ना हे मला चांगलं माहिती आहे. तो म्हणजे एक नंबरचा स्वार्थी आहे, यामध्ये त्याचा स्वार्थ आहे म्हणून त्याने हे सगळं केलंय. नाही तसं मार्केटिंग करण्यामध्ये एक नंबर आहे तुझे हे जावई बापू. खऱ्या सोन्याकडे पितळ म्हणून बघितलं ना तर नेहमी ते पितळच भासेल आणि पितळच दिसेल. जावई बापू म्हणजे किती चांगला माणूस आहे ना हे तुला कधीच कळणार नाही. कला म्हणते की आई अगं तुला नाही माहिती हा चांदेकर कसा आहे, मला माहिती आहे ना, मला विचारून घे. तुला माहिती आहे का, मी रात्री दमले होते ना खूप कामं वगैरे करून, त्यामुळे मी लगेच झोपून घेतलं आणि डिझाईनचं काम मी पूर्ण करू शकले नाही, आणि त्यामुळे तो नोकऱ्यांना घेऊन आलाय जेणेकरून मी डिझाईन्स पूर्ण करू शकते. मला विचार ना त्याच्या डोक्यात काय चाललंय, मला सगळं कळतं. संगीता म्हणते की आई मला तुला विचारायची गरज नाहीये, तुला तर अजिबात मी काही विचारणार नाही. कले मला खरंच विश्वास बसत नाही ग, तू अशी कशी वागायला लागली, मला तर विश्वासच बसत नाही, तू आधी अशी अजिबात वागत नव्हती. अगं तो म्हणजे एक नंबर भला माणूस आहे ग, त्याला उगाचच त्रास देऊ नकोस. कला म्हणते की काय बोलते आई, भला माणूस? अगं एक म्हणजे तो माणूसच नाहीये, पण काय करणार, तुझं काय, तुला सगळं नेहमी वाटत असतं की तुझी मुलगीच चुकीची आहे आणि कसा तुझा जावई बापू ग्रेट. काही झालं तरी तुझ्या जावई बापूचं पारडं नेहमीच जड असतं. संगीता म्हणते की किती बोला परंतु पालथ्या गड्यावर पाणीच आहे. कला संगीताकडेच बघत असते तेव्हा संगीता म्हणते की आता बघते काय डोळे वाटारून, चल पटापट कामं कर. तर अद्वैतने जेव्हा सरोजला सांगितलेलं असतं की त्याने हे सगळं कलासाठी केलंय, त्यामुळे सरोज आता फार चिडलेली असते आणि अद्वैतला ती म्हणते की काय हे सगळं तुम्हाला वर तोंड करून सांगतोयस. मग आबा सरोजला थोडं लक्षात आणून देतात की आपल्याला घरात भांडणं करायची नाहीयेत. सरोजच्या लक्षात येतं आणि मग सरोजला पुन्हा राग येतो अद्वैतचा आणि सरोज आता पुन्हा रागारागाने तिथून निघून जाते. आबांना मात्र खूप आनंद झालेला असतो की अद्वैतने एवढा चांगला विचार केला. बायकोला जास्त कामं लागू नये म्हणून तो घरातल्या नोकरांना घेऊन आला. अद्वैतला खरंच कलाची काळजी आहे असं आबांच्या लक्षात येतं आणि आबांना खूप आनंद झालेला असतो या गोष्टीचा. संगीताला सुद्धा खूप आनंद होतो. तर कलाला माहीत असतं की हे सगळं का चाललंय, ते मला डिझाईन्स पूर्ण करायच्या आहेत ना, त्यामुळे मला घरातलं काम लागू नये म्हणून अद्वैतने हे सगळं केलंय. अद्वैतला काय माझ्यावर प्रेम वगैरे नाहीये, तसंही त्याने फक्त त्याचा स्वार्थ बघितलाय हे फक्त कलालाच माहीत असतं. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे अद्वैत खूप अति करत असतो. जेव्हा संगीता आणि कला दोघी किचनमध्ये असतात तेव्हा अद्वैत मुद्दाम आता कलाकडे गेलेला असतो जेणेकरून संगीताने सगळं काही ऐकावं. मग अद्वैत कलाला म्हणतो की बाय द वे तुला कुठलं गिफ्ट हवंय उद्या, पाडवाय ना उद्या. कला म्हणते की असं अजून काही ठरवलं नाहीये मी. अद्वैत म्हणतो की अगं असं काय करते, गिफ्ट घेण्याच्या आधी तुला नवऱ्याची सेवा सुद्धा करावी लागेल ना. संगीता म्हणते की जावई बापू हे तुम्ही अगदी बरोबर बोललात हा.
कला म्हणते की हो मग दिवाळी आहे ना आता, रोजच दिवे लावतात ते अकलेचे चांदेकर आहेत. आता मग मुद्दामच अद्वैत तिथून निघून येतो आणि त्याचा पाय अचकलाय असं नाटक करायला लागतो. मग संगीता कलाला सांगते की जावई बापूंना गरम तेल घेऊन जा आणि त्यांच्या पायाला चोळून दे. आता कलाला संगीताचं ऐकणं असतं, त्यामुळे कला आता तेल गरम करते आणि अद्वैतच्या पायाला चोळण्यासाठी ती वरती आलेली असते. अद्वैत आता मस्त असा बेडवर बसलेला असतो आणि कलाला तो ऑर्डर सोडत असतो आणि म्हणत असतो की मस्त कर मालिश. कला अद्वैतकडे रागाने बघत असते आणि म्हणत असते कसा ऑर्डर सोडतोय हा मला. मग कला आता अगदी जोरात अद्वैतचा पाय दाबते. तेव्हा अद्वैत जोराने ओरडतो आणि म्हणतो की रागाने करू नकोस हा, नाहीतर मग लगेच तुझ्या आईला रिपोर्ट करेल हा. तेव्हा कला त्याला म्हणते की गप्प बस आणि मग अद्वैत आता गप्प बसतो आणि कला त्याच्या पायाची मालिश करून देत असते. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटलं, तुमचं काय मत आहे नक्की कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.